नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. औषध वनांचे पुनर्चयन करण्यासाठी भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पाची महाराष्ट्रात देखील अंमलबजावणी होणार आहे. चंद्रपूरच्या वन अकादमी येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जर्मन तज्ज्ञांच्या उपस्थितीत आज या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प चंद्रपूरसह राज्यातील 10 जिल्ह्यातल्या 2296 गावात राबविला जाणार आहे. या प्रकल्पामुळे 11 लाखहून अधिक ग्रामस्थांना थेट लाभ होणार आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या 5 वेगवेगळ्या यंत्रणा, जर्मन संस्था GIZ सोबत 2029 सालापर्यंत हे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आज या संदर्भात 10 जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात देखील करण्यात आली. हा सहकार्य प्रकल्प तांत्रिक स्वरूपाचा असून वनसंचनाच्या प्रयत्नांमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी बजावलेल्या भूमिकेला यात अधिक महत्त्व देण्यात आले आहे. हा प्रकल्प राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील वनक्षेत्रात मानव वन्यजीवन संघर्ष कमी होण्यास मदत होईल. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. इंडो जर्मन द्विपक्षीय करार केला. G20 मध्ये जर्मनीचे पर्यावरण मंत्री व आपल्या देशाच्या पर्यावरण मंत्र्यांनी जी साधारणतः डिग्रेडेड फॉरेस्ट लँड आहे, या फॉरेस्ट लँडच्या संदर्भामध्ये अतिशय शास्त्रशुद्ध नियोजन व्हावं. या ठिकाणी आसपास असणारे शेतकरी यांनी वनशेतीला प्रोत्साहन द्यावं आणि एकत्रित येऊन आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याच्या आव्हानाचा सामना करता यावा. शास्त्रशुद्ध ट्रेनिंग, तंत्रज्ञानाची माहिती व या ठिकाणी मग रोप असेल तर त्या रोपाचा दर्जा उत्तम असेल, आपल्याला अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या नर्सरी करता येईल. यासोबतच जमिनीचा पोत बघून त्या ठिकाणी लागणाऱ्या प्रजातीची योग्य निवड करता येईल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या क्षेत्रामध्ये किंवा NGOंना किंवा शेतकऱ्यांना या क्षेत्रामध्ये आपले योगदान हे शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून देता यावं, यासाठी हा करार आहे. आणि या करारासाठी आज आम्ही इथं वन अकादमी चंद्रपूरच्या भूमीमध्ये शुभारंभ केलाय. 10 जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प असेल आणि 2029 पर्यंत इंडो जर्मन द्विपक्षीय कराराच्या माध्यमातून GIZ या संस्थेच्या माध्यमातून व इतर आपल्या देशातल्या 5 या संदर्भात काम करणाऱ्या संस्था अशा एकत्र येऊन यामध्ये आपण औन्नत म्हणजे डिग्रेडेड फॉरेस्ट लँडला चांगला दर्जेदार वन निर्माण करण्यासाठी यामध्ये आपण काम करणार आहोत. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.